हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। श्रावण सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचेच कधी सोमवार तर कधी गुरुवार तर बरेच जण शनिवार सुद्धा उपवास करतात। पण प्रत्येक उपवासाला काय खावं हे कळत नाही, त्यामुळे बरेचदा साबुदाण्याची खिचडी नको असते। त्यामुळे अशा प्रकारे साबुदाण्याचे फिंगर चिप्स नक्की बनवून बघा। सोपी रेसिपी आहे। साबुदाणा भिजवून घेतलाय मी अर्धी वाटी। रात्रभर साबुदाणा स्वच्छ धुवून भिजत घातला होता। अगदी थोडंसं पाणी आपण नेहमीप्रमाणे खिचडीसाठी भिजवतो त्याच प्रमाणात साबुदाणा भिजत घातला आहे। या जराशा फिक्या असलेल्या मिरच्या आहेत, त्या कट करून घेतल्या। 3 ते 4 मिरच्या होत्या। त्यानंतर बटाटे घेतले आहेत 3, त्याला कट करून उकळत घातले होते। उकडून घेतल्यानंतर साल काढले। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातले, तिखट घातले 2 चमचे। मॅशरने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। बटाटा चांगला शिजलेला असल्यामुळे चांगला एकजीव होऊन जातो आणि लगेचच आपण हे फिंगर चिप्स तयार करू शकतो। साबुदाणा भिजून झालेला असल्यामुळे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि पाण्याचा हात न लावता छान असे फिंगर चिप्स तयार करून घ्यायचे। सोपी रेसिपी आहे। तुम्ही हे साबुदाण्याचे जे चिप्स आहेत ते असे सुद्धा खाऊ शकतात। लहान मुलांना तर अगदी आवडीने खातात आणि त्याचबरोबर तुम्ही याबरोबर चटणी किंवा दह्याबरोबर सर्व करू शकतात। आधी मी मॅशरने मिक्स केलं आणि त्यानंतर परत एकदा हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि असे हातात पकडून हलकेसे याला आकार देऊन घ्यायचा। हे बघा, फिंगर चिप्स म्हटल्यामुळे मी याला असं लांबसर असा आकार दिलेला आहे। तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही तयार करू शकता। आपण साबुदाणा वडा नेहमीच बनवतो किंवा खिचडी बनवतो किंवा भगरचा भात वगैरे बनवतो, त्यामुळे एखाद दिवशी अशी वेगळी रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी रेसिपी आहे। अशा प्रकारे मी हाताने याला आकार देऊन व्यवस्थित त्याचे फिंगर्स बॉल्स बनवून घेतले आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले। साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं त्यानंतर अशा प्रकारे यामध्ये सावकाश हे फिंगर चिप्स घालून घ्यायचे आणि तळून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं होतं त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली आणि व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत हे फिंगर चिप्स तळून घ्यायचे। तेलात घातल्यानंतर लगेचच याला हलवायचं नाही, नाहीतर मग याचा तुकडा पडू शकतो। एक बाजू पूर्ण तळून झाल्यानंतरच याला हलकसं मी झाऱ्याने फिरवून घेतलं, म्हणजे दुसरी बाजू सुद्धा अगदी व्यवस्थित तळून होईल। खूप छान असे क्रिस्पी हे तयार होतात। यामध्ये बटाट्याचं प्रमाण जर व्यवस्थित असलं तर अगदी छान टेस्टी अशी रेसिपी तयार होते। हे बघा, हलका कलर बदलला आहे। खूप जास्त हलवायची गरज नाही याला। आधीचे टाकलेले 3 तयार झाले होते, काढून घेतले आणि परत राहिलेले मी अशाच प्रकारे तळून घेतले आहेत। याची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि मस्त असे फिंगर चिप्स तळून घ्यायचे। तळलेले फिंगर बॉल्स मी अशा प्रकारे दह्याबरोबर सर्व केले आहे। तुम्ही चटणी बनवू शकतात किंवा असे सुद्धा खूप छान लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड बरोबर शेअर करा। थँक्यू।